भली खोड मोडली. करडईमल नावाचा एक लोभी माणूस होता. एकदा त्याला नारळ विकत घ्यायचा होता म्हणून तो एका नारळ विक्रेत्याकडे गेला. त्याने नारळाची किंमत विचारली. विक्रेता म्हणाला, 4 रुपयाला एक नारळ. 4 रुपये? बापरे, किती महाग आहे. मी तुला 3च रुपये देईन, करडईमल म्हणाला. विक्रेता म्हणाला, असं करा, तुम्ही मैलभर पुढे जा, तुम्हाला 3 रुपयात नारळ मिळेल. करडईमल मनात म्हणाला, पैशाला खूप मोल आहे. 1 रुपया वाचवण्यासाठी मैलभर चालायला काही हरकत नाही. म्हणून तो मैलभर पुढे चालत चालत गेला. तिथे त्याला एक नारळ विक्रेता दिसला. त्याने त्याला नारळाची किंमत विचारली. विक्रेता म्हणाला, 3 रुपयांना एक नारळ. करडईमल म्हणाला, बापरे, 3 रुपये? ही किंमत खूप होते. मी तुला फक्त फार फार तर 2 रुपये देईन. तुम्ही असे चालत चालत पुढे गेलात तर तिथे तुम्हाला 2 रुपयात नारळ मिळेल, असं विक्रेता म्हणाला. करडईमल पुन्हा मनात म्हणाला, पैसा खूप महत्त्वाचा आहे. रुपया वाचवण्यासाठी मैलभर चालायला काय हरकत आहे. म्हणून तो पुन्हा मैलभर चालत चालत गेला. तिथे एक नारळ विक्रेता होता. करडईमलने त्याला नारळाची किंमत विचारली. विक्रेता म्हणाला, 2 रुपयांना एक नारळ. करडईमल म्हणाला, एक नारळ 2 रुपयांना? खूपच महाग आहे हो हा नारळ. या नारळाचा मी 1 रुपया देईन. तुम्ही असं करा, जरा 1 मैलभर पुढे जा, तुम्ही समुद्र किनाऱ्यावर पोचाल. तिथे तुम्हाला 1 रुपयाला नारळ मिळेल. करडईमल मनात म्हणाला, पैसा किती किमती आहे. 1 रुपया वाचवण्यासाठी 1 मैलभर चालायला माझी मुळीच हरकत नाही. करडईमल चालत चालत समुद्रकिनारी येऊन पोचला. तिथे पुष्कळ नारळ विक्रेते होते. त्यांच्यापैकी एकाकडे करडईमल गेला आणि त्याने विक्रेत्याला नारळाची किंमत विचारली. 1 रुपयाला एक नारळ. करडईमल म्हणाला, 1 रुपया? म्हणजे खूपच महाग आहे हो. मी तुला नारळाचे 50 पैसे देईन. विक्रेता म्हणाला, तुम्ही समोरच्या एखाद्या झाडावर का चढत नाही? तुम्ही समोरच्या एखाद्या नारळाच्या झाडावर का चढत नाही? तुम्हाला नारळ सरळ फुकट मिळेल. वा, छान आयडिया आहे, करडईमल म्हणाला. आणि खरोखरच तो एका नारळाच्या झाडावर चढला. त्याने एक नारळ तोडला व दोन्ही हातांनी तो घट्ट पकडला. तेवढ्यात त्याच्या पायाची खोडावरची पकड सुटली. तो अधांतरी लोंबकळून हवेत गर फिरून धपकन खाली वाळूत पडला. त्याच्या अंगावर ओरखडे उठले आणि पायाची हाड मोडले. एका नारळासाठी करडईमलला फक्त एवढीच किंमत मोजावी लागली. तात्पर्य, अति तिथे माती.